मॅथमॅटिकल मेथड्स हा आपण चॅप्टर सुरू केला होता अँड ह्या चॅप्टरमधले आपण बरेच पॉईंट बघितलेले आहेत. कालच्या लेक्चरला रिझॉल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट म्हणजे काय आणि एक छोटंसं डेरिव्हेशन पाहिलं होतं आरचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शनसाठी. आता हे तुम्ही नोट्स लिहून काढलेले असतील, त्याचं रायटिंग किंवा वाचनसुद्धा केलं असेल तर ते कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असतील. मी कालच सांगितलं होतं. आता ह्या चॅप्टरमधले आपले 2 पॉईंट राहिलेले आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. न्यूमेरिकल आपण रेग्युलरला बोर्डवरती घेणार आहोत कॉलेज चालू झाल्यावरती. आता बघा मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. आता हा जो एवढा पॅसेज आहे ह्याच्यावरती तुम्हाला MCQ विचारली जाऊ शकते. कशी मी सांगते बघा. वी कॅन ॲड ऑर सबट्रॅक्ट द वेक्टर ऑफ द सेम टाईप. म्हणजे 2 वेक्टर कन्सिडर केले. वेक्टर कुणाला म्हणतात, ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं त्याला आपण वेक्टर म्हणतो. असे वेक्टर ॲड किंवा सबट्रॅक्ट केले, पण ते 2 वेक्टर कसे पाहिजेत, सेम टाईप मधले पाहिजेत. देन वी गेट द रिझल्टंट वेक्टर ऑफ द सेम टाईप. हाऊएव्हर व्हेन बघा, आता 2 वेक्टर जर ॲड केले आणि सम केले सेम टाईप मधले असतील. सेम टाईप म्हणजे दोन्ही एकाच डायरेक्शन असतील किंवा दोन्ही अपोजिट डायरेक्शन असतील, दोन्ही इक्वल वेक्टर असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह वेक्टर असतील, त्यावेळेस आपल्याला रिझल्टंट वेक्टर भेटतो त्याच सेम टाईप मधला. म्हणजे जर 2 तुम्ही निगेटिव्ह वेक्टर घेतला तर त्या दोघांचा रिझल्टंट आपल्याला निगेटिव्ह वेक्टरच मिळतो. आता सेकंड बघा, व्हेन वी मल्टिप्लाय द वेक्टर ऑफ द सेम ऑर डिफरंट टाइप्स. म्हणजे आता आधी ॲडिशन सबट्रॅक्शन बघितलं, आता 2 वेक्टर कन्सिडर केले सेम किंवा डिफरंट टाईपमध्ये असतील आणि त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर वी गेट द न्यू फिजिकल क्वांटिटी विच मे बी आयदर स्केलर ऑर वेक्टर. मीन्स वी मल्टिप्लाय द 2 वेक्टर of same type or different type, then we get the new physical quantity which is either scalar or vector. Also note that the multiplication of the scalar with scalar is always scalar and scalar with vector is always vector. म्हणजे मल्टिप्लिकेशन करताना 2 स्केलर क्वांटिटी कन्सिडर केला तर त्याचं मल्टिप्लिकेशन स्केलरच येतं, पण एक स्केलर क्वांटिटी आणि दुसरी वेक्टर क्वांटिटी केली तर त्याचं मल्टिप्लिकेशन ही वेक्टर क्वांटिटी येते. मग ह्याच्यावरती तुम्हाला MCQला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर विथ स्केलर इज ऑलवेज स्केलर क्वांटिटी अँड मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर विथ वेक्टर इज ऑलवेज वेक्टर क्वांटिटी. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला ज्यावरती MCQला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, ह्याच्यावरती परीक्षेला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा, स्केलर प्रोडक्ट अँड इट इज ऑल्सो कॉल्ड द डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टला म्हणतो आपण डॉट प्रोडक्ट. म्हणजे डिफाईन स्केलर प्रोडक्ट अँड स्टेट इट्स एनी 4 कॅरेक्टरिस्टिक. 3 मार्काला क्वेश्चन विचारलं जातो. 3 मार्काला डेफिनेशन आणि 4 कॅरेक्टरिस्टिक लिहायच्या हाफ मार्काला, त्याला 2 मार्क, असे टोटल 3 मार्काचा तुमचा क्वेश्चन असतो. आता हे स्केलर प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट. उद्याच्या लेक्चरला आपण वेक्टर प्रोडक्ट आणि त्याचं म्हणजेच क्रॉस प्रोडक्ट आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक बघणार आहे. म्हणजे सिमिलरली दोघांमध्ये सेम आहे, फक्त तुम्ही डिफरन्स जो आहे तो लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल कंपॅरेटिव्ह जर स्टडी केला तर. आता स्केलर प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट. द स्केलर प्रोडक्ट ऑफ द 2 नॉन-झिरो वेक्टर. वी ऑलरेडी से दॅट द नॉन-झिरो वेक्टर मीन्स इट्स व्हॅल्यू इज नो झिरो. म्हणजे त्यांची व्हॅल्यू जर 0 नसेल तर त्याला आपण नॉन-झिरो वेक्टर असं म्हणतो. is defined as the product of magnitude of the 2 vectors. Means here we product of magnitude of 2 vector and the cosine angle between the 2 vector is called the scalar product or dot product. Means here we consider the 2 vector, vector P and vector Q. Then product of magnitude of the 2 vector. इथं डॉट यूज केलेला आहे, तर तुम्हाला दिसतोय हा डॉट यूज केलेला आहे म्हणजे हा डॉट प्रोडक्ट आहे आणि क्रॉसच्या वेळेस इथं मल्टिप्लिकेशनचे साइन दिलं असतं. मीन्स magnitude of product of 2 vector which is equal to product of magnitude of 2 vector and cosine angle between them. म्हणजे वेक्टर P आणि Q ह्या दोघांमधला अँगल कसा असणार आहे, तुमचा थिटा असणार आहे. म्हणजे P डॉट Q वेक्टर P डॉट वेक्टर Q which is equal to PQ cos theta which is called the डॉट प्रोडक्ट ऑर स्केलर प्रोडक्ट. हे लक्षात ठेवायचं. स्केलर प्रोडक्ट म्हणजेच काय, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 2 वेक्टर विच इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 2 वेक्टर अँड कोसाइन अँगल बिटवीन द these 2 vector. Means theta is angle between the vector P and vector Q which is called as the scalar product or dot product. Now we see the characteristic of the scalar product. Here we see the many characteristic of the scalar product, but in exam you decide which characteristic is written.
म्हणजे तुम्हाला आपण इथं 8-9 कॅरेक्टरिस्टिक घेणार आहेत, त्याच्यातल्या कोणत्याही 4 किंवा तुम्हाला जेवढ्या 6 विचारल्या जातील 4 विचारल्या जातील ते परीक्षेला तुम्ही ठरवायचं कोणत्या लिहायचे आहेत तुम्हाला ज्या सोप्या वाटतील ते. ठीक आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक बघा, द स्केलर प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर इज इक्विव्हॅलंट टू product of magnitude of the component of the other vector in the direction of the first vector. मग आता इथं बघा आपण एक्सप्लेन करणार आहे. आता आपण हा कन्सिडर केलेला आहे वेक्टर पी, म्हणजे ओ पी हा वेक्टर पी आहे आणि ओ क्यू हा वेक्टर क्यू आहे आणि थिटा हा पी आणि क्यू मधला अँगल आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण काय केले, ओ पी म्हणजेच काय क्यू कॉस थिटा हा कॉम्पोनंट कन्सिडर केलेला आहे आणि इथला कन्सिडर व्हर्टिकल जो केलेला आहे पी कॉस थिटा. व्हर्टिकल कॉम्पोनंट कॉस थिटा असतो आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आपण कन्सिडर केलाय क्यू कॉस थिटा का तर अपोजिट कॉम्पोनंट. ठीक आहे. बाय द डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट, बघा डॉट प्रोडक्टची डेफिनेशन काय आहे, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. बरोबर का. देन आपण काय केलं, आधी फर्स्ट कॉम्पोनंट कन्सिडर केला, ब्रॅकेटमध्ये लिहिलं क्यू कॉस थिटा. ठीक आहे. क्यू कॉस थिटा म्हणजेच काय लिहिलं, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी आणि क्यू कॉस थिटा म्हणजेच काय, इन द डायरेक्शन ऑफ कॉम्पोनंट कुठला आहे, पी आहे, म्हणून पी आहे असंच घेतलं. ब्रॅकेटमध्ये कॉम्पोनंट ऑफ द क्यू इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर पी आपण म्हणलं. आणि सिमिलरली काय म्हणणार, आता इथं जर क्यू घेतला तर इन द डायरेक्शन ऑफ क्यू असणार आहे, म्हणजेच वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू क्यू कॉम्पोनंट ऑफ पी इन द डायरेक्शन ऑफ क्यू. ही फर्स्ट प्रॉपर्टी झाली, ही लक्षात ठेवा तुम्ही. पीच्या डायरेक्शनने असेल तर कॉम्पोनंट क्यूचा घ्यायचा आणि क्यूच्या डायरेक्शनने असेल तर कॉम्पोनंट पी घ्यायचा. ठीक आहे. आता द स्केलर प्रोडक्ट, दोन्हीकडे ही प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवायचं डिफरन्स काय आहे ते. आता आज आपण हे जे बघणार आहे, उद्या त्याचे बघितल्यानंतर तुम्हाला डिफरन्स कळेल. द स्केलर प्रोडक्ट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन तुम्हाला आठवलं का, आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन तिथं कम्युटेटिव्ह आणि असोसिएटिव्ह प्रॉपर्टी बघितली. मग कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही बघितली होती, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी, म्हणजे ह्याचा अर्थ 3 गुणिले 4 विच इज इक्वल टू 4 गुणिले 3, दोन्ही इक्वलच असणार आहे. मल्टिप्लिकेशन केलं तर 4 3 12 12 इक्वल टू 12 म्हणजे सेमच येणार आहे. म्हणजे स्केलर प्रोडक्ट काय करतं, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ओबे करतं. म्हणून आपण इथं घेतले वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू पी क्यू कॉस थिटा, ही डेफिनेशन झाली. आता 2 कॉम्पोनंट कन्सिडर करले, ते पॅरलल आहेत. पॅरलल असतील तर त्यामधला अँगल 0 असणार आहे आणि कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते, तर 1 भरली तर त्याचं आन्सर काय आलं, क्यू पी आलं. म्हणजेच पी डॉट क्यू विच इज इक्वल टू क्यू डॉट पी. हे झाली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. हे मधलं तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी दिले. तुम्ही डायरेक्ट परीक्षेला असं लिहिलं, द स्केलर प्रोडक्ट ओबे द कम्युटेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन दॅट इज वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी, तरी तुम्हाला हाफ मार्क त्याचे मिळणार आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी, द स्केलर प्रोडक्ट ओबे द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. हा आपण बघितले म्हणजे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी तिकडं, म्हणजेच वेक्टर पी इथं काय नाही म्हणजे डॉट ब्रॅकेटमध्ये वेक्टर क्यू प्लस वेक्टर आर. मग एकदा पीनी क्यूला मल्टिप्लाय करायचं प्लस लिहायचं, मग पीनी आरला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे कसं येणार, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू मधलं साइन आहे असंच वेक्टर पी डॉट वेक्टर आर विच इज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे लक्षात ठेवा, जर स्केलर प्रोडक्ट कन्सिडर केला तर ते दोन्ही प्रॉपर्टी ओबे करतो, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा ओबे करतो आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा काय करतो, ओबे करतो. हे लक्षात ठेवायचं. ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक झाला. आता नेक्स्ट पुढची जी कॅरेक्टरिस्टिक आहे बघा, द स्केलर प्रोडक्ट ऑफ द वेक्टर विथ इट्स सेल्फ. Means here we consider the two vector p and vector q. The scalar product of the vector with itself, scalar product means self dot product is equal to square of magnitude of its vector. म्हणजे दोन p चा p चीच प्रोडक्ट घेतला किंवा q चा q ची प्रोडक्ट घेतला तर विच इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ दॅट वेक्टर. ठीक आहे. मग आपण काय म्हटलं, द स्क्वेअर ऑफ प्रोडक्ट ऑफ वेक्टर इटसेल्फ, म्हणजे वेक्टर पी चा वेक्टर पी शी प्रोडक्ट घेतला तर काय येणार, त्याची मॅग्निट्यूड पी पी कॉस थिटा येणार आहे. आता आपलं कसं येतं, पी क्यू विच इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, पण तिथं क्यू नाही, आपण दोन्ही एकच वेक्टर कन्सिडर केलेत पी पी आणि दोन्ही वेक्टर एकच आहेत, म्हणजे ते दोन्ही वेक्टर पॅरलल आहेत. मग असेच मी सांगितलं, ज्यावेळेस 2 वेक्टर पॅरलल म्हणजे एकमेकांना समांतर असतील तर त्यामधला अँगल किती असतो, 0 असतो आणि कॉस 0ची व्हॅल्यू किती येते 1. मग इथं कॉस 0ची व्हॅल्यू 1 भरली तर पी इंटू पी म्हणजे काय होणार आहे, पीचा स्क्वेअर होणार आहे. म्हणजे त्याच वेक्टरचा त्याच्याशी प्रोडक्ट घेतला तर तो प्रोडक्ट काय येतो, स्क्वेअर ऑफ दॅट वेक्टर येतो. म्हणजेच आय जे के हे युनिट वेक्टर अलॉंग द एक्स वाय अँड झेड डायरेक्शन, आय डॉट आय जे डॉट डे अँड के डॉट के विच इज द युनिट वेक्टर विच इज इक्वल टू 1. म्हणजे त्याच वेक्टरशी त्याच्याशी जर तुम्ही प्रोडक्ट घेतला तर तो किती येतो, 1 येतो.
हे लक्षात ठेवा. आता ही जी प्रॉपर्टी आहे ते मी टेबलच्या स्वरूपात सांगते तुम्हाला. आता ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत हे तर 3 दिसतात तुम्हाला, कॉलम रो जे आहेत ते 3 आहेत आणि ह्या 3 प्रॉपर्टी तुम्ही सेपरेट लिहिल्या परीक्षेला तरी तुम्हाला हाफ 1.5 मार्क मिळतील. हे तर आपण एकत्र घेतलेले आहेत. बघा, फॉर द 2 नॉन झिरो वेक्टर, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू इन्क्लाइन ॲट अँगल थिटा, मीन्स पी आणि क्यू मधला अँगल काय आहे, थिटा आहे. पण त्यावेळेस आपण कंडिशन म्हणजे पहिली प्रॉपर्टी ह्याच्यात काय सांगतोय, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू आर पॅरलल टू इच अदर. आता मग आजपासून 2 वेळा मी सांगितले वेक्टर पी आणि वेक्टर क्यू हे दोन्ही जर पॅरलल असतील तर त्यामधला अँगल किती असतो, 0 असतो. आणि 0 असतो म्हणजेच कॉस 0ची व्हॅल्यू असते 1. म्हणजे काय 1 आलं, म्हणजे पी क्यू कॉस थिटा, पी क्यू कॉस थिटाची व्हॅल्यू 1 म्हणजेच काय येणार आहे, व्हॅल्यू तुमची पी क्यू येणार आहे. सपोज म्हणजे आता पहिली प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या शब्दात कसं लिहू शकता परीक्षेला, व्हेन 2 वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन PQ cos theta which is equal to PQ. ठीक आहे. when 2 वेक्टर आर अँटी पॅरलल मीन्स निगेटिव्ह वेक्टर, दोन्ही अपोजिट डायरेक्शनने असतील तर त्यामधला अँगल असणार आहे 180 डिग्री आणि 180 असेल तर cos 180 ची व्हॅल्यू ती -1 म्हणजे तिथे काय येणार आहे -PQ येणार आहे. आणि when 2 वेक्टर आर परपेंडिक्युलर टू इच अदर मीन्स थिटा इज 90. 2 वेक्टर परपेंडिक्युलर आहेत म्हणजे 2 वेक्टर रेक्टँग्युलर आहेत. रेक्टँग्युलर आहेत म्हणजे त्यामधला अँगल 90 आहे. cos 90 ची व्हॅल्यू असते 0 मीन्स PQ cos थिटा PQ विच इज इक्वल टू 0 येणार, कारण इथं व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 0 येणार. म्हणजे हे 3 प्रॉपर्टी इथं सांगितलेत. ह्या 3 सेपरेट प्रॉपर्टी तुम्ही लिहू शकता परीक्षेला. अँड दिस गिव्ह ऑलरेडी वी से दिस प्रॉपर्टी इन अबो इक्वेशन. आता नेक्स्ट ही जी 6वी प्रॉपर्टी आहे, आता ही जी 6वी प्रॉपर्टी आहे ह्याच्यावरती सेपरेट तुम्हाला परीक्षेला प्रूफ सुद्धा विचारलं जातं. शोज दॅट वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड हे तुम्हाला परीक्षेला प्रूफ करायला विचारलं जातं. आणि ही प्रॉपर्टी ह्याच्यात सुद्धा आहे आणि परीक्षेसाठी सुद्धा आहे. जर तुम्हाला प्रॉपर्टी म्हणून लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार आहे, द स्केलर प्रोडक्ट of vector expressed in terms of the rectangular component. Here already given vector p is equal to vector p ची व्हॅल्यू दिली px i cap plus py j cap plus pz k cap. म्हणजे वेक्टर p आणि इथं मॅग्निट्यूड लिहिलं की x y z च्या अलॉंगचे युनिट वेक्टर येतात, हे आपण आधी बघितलेलं आहे. आणि वेक्टर q लिहिला तर qx वेक्टर i cap plus qy j cap plus qz k cap. पी आणि क्यू ची व्हॅल्यू दिली, मग ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट दिलाय म्हणजे स्केलर प्रोडक्ट दिलाय म्हणजे पी डॉट क्यू, मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आय डॉट आय जे डॉट जे आणि के डॉट के ह्याची ऑलरेडी व्हॅल्यू किती ती 1 येते. म्हणजे पी डॉट क्यू काय आला पी एक्स क्यू एक्स पी वाय क्यू वाय पी झेड क्यू झेड हे. आणि हेच तुम्हाला परीक्षेला प्रूफ करायला विचारलं जातं. मग आता त्याचं आपण प्रूफ बघूया. सोपं आहे प्रूफ. काय हे तुम्ही 10वीला पण शिकलेलं आहे. 2 क्वांटिटी दिल्या आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं तर ते किती सोपं आहे तुम्ही बघितलं तर कळेल. फक्त इथं तुम्हाला युनिट वेक्टरच्या व्हॅल्यू कशा भरायच्या ते मी सांगते, बाकी तुम्हाला ऑलरेडी कळणार आहे. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू म्हणजे एकदा पी ची व्हॅल्यू वरती गिवन दिली ते आपण इथं लिहिली आणि क्यू ची व्हॅल्यू लिहिली. ठीक आहे. मग आता ह्या दोघांचा डॉट आहे म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. मग आता काय करणार आहे, हे पी ह्याच्यातल्या पहिल्या टर्मनी ह्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार प्लस पी वाय जेच्या टर्मनी ह्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार आणि प्लस ह्यानी ह्याला मल्टिप्लाय करणार म्हणजे टोटल 9 क्वांटिटी तुमच्या येणार आहे. ठीक आहे. मग आता बघा पहिली क्वांटिटी आपण घेऊ पी एक्स आय कॅप, ह्यानी ह्याला प्रोडक्ट करायचा म्हणजे पूर्ण आपण ब्रॅकेट घेतला प्लस साइन ॲज इट इज. मग पी वाय जे पुन्हा ह्या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. प्लस पी झेड के कॅप आणि पुन्हा ह्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपण फक्त मल्टिप्लिकेशन लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढं बघा आपण काय करणार आहे, ह्यानी आतल्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार आहे बरोबर. मग आता इथं कसं येणार आहे पी एक्स क्यू एक्स आधी टर्म लिहून घेऊया किंवा आधी युनिट वेक्टर लिहून घेऊया. ह्याचा आय कॅप आहे ह्याचा आय कॅप आहे म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं तुम्ही आय कॅप म्हणजे काय आलं पी एक्स क्यू एक्स आलं. ठीक आहे. प्लस आता इथं आय कॅप जे कॅप येणार ब्रॅकेटमध्ये आणि पी एक्स क्यू वाय येणार इथं आलं प्लस आय कॅप के कॅप आणि इंटू पी एक्स क्यू झेड म्हणजे ह्या पहिल्या कॉम्पोनंटनी ह्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं इथं 3 टर्म्स आल्या. आता पुन्हा प्लस साइन ॲज इट इज आपण हे असं एका खाली एक लिहिले तुम्हाला कळण्यासाठी. आता बघा पी वाय आता जे, आता ह्याने कसं करणार तुम्ही जे कॅप आय कॅप युनिट वेक्टर घेतला आणि पी वायनी क्यू एक्सला मल्टिप्लाय केलं प्लस जे कॅप पी वाय क्यू वाय येणार प्लस जे इंटू के पी वाय क्यू झेड आलं इथं तुमचं पी वाय क्यू झेड प्लस थर्ड टर्म आता ह्यानी ह्या तिन्हीला मल्टिप्लाय करणारे युनिट वेक्टर आधी लिहिणारे के कॅप आय कॅप
पी झेड क्यू झेड इथं आलं. त्यानंतरनं के कॅप जे कॅप पी झेड क्यू झेड आलं. त्यानंतरनं पी झेड क्यू झेड आणि के कॅप ॲज इट इज लिहिले. बरोबर. आता मगाशी एक प्रॉपर्टी मी सांगितली होती, लक्षात ठेवा. आय डॉट आय, जे डॉट डे आणि के डॉट के, त्याची व्हॅल्यू किती येते? 1 येते. मग आता तुम्ही ऑब्झर्व करा, इथं आय डॉट आय आहे, इथं जे डॉट जे आहे आणि ते के डॉट के. हे तर मग ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू आय डॉट आय ह्याची व्हॅल्यू 1 टाकणार, इथं पण 1 टाकणार, इथं पण 1 टाकणार आणि त्या सोडून बाकीच्या ज्या सगळ्या क्वांटिटी आहेत म्हणजे आय इंटू जे, जे इंटू के, के इंटू आय, हे सगळ्याची व्हॅल्यू किती येते? 0 येते. पण तुम्ही बघा, ही 0 ही 0 टाकली, ही 0 टाकली, ही 0 टाकली, ही 0 आणि ही 0 टाकली, तर हे ज्या व्हॅल्यू 1 आहेत म्हणजे तुमचं काय येणार आहे? पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. म्हणजे ते आपलं प्रूफ आहे. म्हणजे काय आलं बघा, पी एक्स क्यू एक्स हे लिहिलं, ह्याची व्हॅल्यू 1 टाकली म्हणजे पी एक्स क्यू एक्स आलं, प्लस त्या दोन्हींची व्हॅल्यू काय टाकली? 0 टाकली, प्लस ह्याची व्हॅल्यू टाकली 0 आणि इथं 1 टाकली 0, हे आलं. म्हणजे आता हे 0 आहे म्हणजे तुम्ही इक्वेशन कसं लिहिणार? पी डॉट क्यू वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू मीन्स स्केलर प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर विच इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड आणि विच इज अवर प्रूफ. बघा किती सोपं आहे. फक्त ह्या प्रॉपर्टी लक्षात पाहिजेत युनिट वेक्टरच्या. त्याच क्वांटिटीचे त्या जशी प्रोडक्ट घेतला तर तो 1 येतो आणि अदरवाईज तो काय येतो? 0 येतो. आणि हे काय केलं आपण? फक्त मल्टिप्लाय टर्मने मल्टिप्लाय केलेत. ह्यातल्या तिन्ही टर्मनी प्रत्येक वेळेस ह्याला मल्टिप्लाय करून आपण इक्वेशन लिहिले. हे तुमची 6वी प्रॉपर्टी आहे. आणि नेक्स्ट आता हे जे वरच्या व्हॅल्यू आहेत युनिट वेक्टर आता मी सांगितलं तेच मी इथं तुम्हाला नोटमध्ये टेबलच्या स्वरूपात दिले. हा टेबल एवढा लक्षात ठेवायचा म्हणजे तुम्हाला हे एवढं काही परीक्षेला लक्षात ठेवायची गरज नाही. मग कसं लक्षात ठेवायचं बघा, आता इथं काय करायचं? आय जे के युनिट वेक्टर लिहायचे आणि तो उभे पण आय जे के युनिट वेक्टर लिहायचे. ठीक आहे. आता आपण हे आडवी रो आहे ती 1 लिहून घ्यायची तुम्हाला करण्यासाठी. 1 1 1 म्हणजेच कसं येणार आहे बघा, इथं काय नाही म्हणजे इथं डॉट प्रोडक्ट आय डॉट आय इथे आलं 1, आय डॉट जे 0, आय डॉट के कॅप 0 आला, जे इंटू आय 0, जे इंटू जे 1 आणि के इंटू के 1. म्हणजे हे आपण काय केले? 1 1 आणि बाकीच्या 0 हीच प्रॉपर्टी जी आहे ती आपण ह्या स्वरूपात लिहिलेली आहे. ठीक आहे. बघा व्हेरी इंटरेस्टिंग 3 पैकी 3 ह्या चॅप्टरमध्ये हा क्वेश्चन म्हणजे ह्या जो आत्ता टॉपिक घेतलाय त्याच्यावरती 3 पैकी 3 तुम्हाला मार्क पडतील. खूप छान आणि सोपं आहे. लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सांगते, स्केलर प्रोडक्टलाच डॉट प्रोडक्ट म्हणतात. अँड स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय? वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. आणि आता ह्याच्यातल्या प्रॉपर्टी मी शॉर्टमध्ये सांगते, तुम्ही लक्षात ठेवायच्या त्या ठेवा. बघा आपण काय सांगितले? हे कॉम्पोनंटची कॅरेक्टरिस्टिक घेतली, ही जर तुमची वरची लक्षात नाही आली तर खालच्या कुठल्याही लिहा. काय सांगितले? दोन वेक्टर, suppose we consider the two vector which obey the commutative property. Suppose we consider the two vector which is obey the distributive property, and scalar product of vector with itself is the square of that vector. Next property ह्या 3 बघितलेल्या आहेत. If the two vector parallel then PQ, anti-parallel minus PQ and perpendicular 0. and हे आपण लास्ट प्रॉपर्टी बघितलेली आहे. हे सेपरेट, हे 3 मार्काला सेपरेट प्रूफ विचारलं जातं आणि हा एक टेबल बघितलेला आहे. इथं हा आपला आजचा जो पॉईंट आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. आजचा पॉईंट मी तुम्हाला PDF पाठवलेले आहे, तुम्ही ते लगेच लिहून काढायचे. हा पॉईंट वाचायचा आहे. हा कळाला तर शनिवारच्या लेक्चरला आपण जे घेणार आहे म्हणजे काय घेणार आहे? वेक्टर प्रोडक्ट, त्यालाच क्रॉस प्रोडक्ट म्हणतात. त्याचे डेफिनेशन आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक सगळ्या ह्याच सायमल्टेनियसली तिकडे बघणार आहेत, पण तुमचे हे लक्षात असेल तर तुम्हाला ते कळेल. ओके. म्हणजे इथपर्यंत आपलं झालेले. आता मी काय सूचना सांगते ते तुम्ही नीट लक्षात घ्या. प्रत्येक शनिवारी आपण तुम्हाला असाइनमेंट देतो. आता उद्याच्या शनिवारचं जे असाइनमेंट आहे ते मी तुम्हाला गुगल फॉर्मवरती देणार आहे. तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल, ती लिंक तुम्ही ओपन करणार. ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं काय दिसेल? तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा स्वतःचा मोबाईल असेल त्यांनी तो टाका, पॅरेंट्सचा वापरत असतील तर तो टाका, कुठलाही एक मोबाईल नंबर टाका. असं काही नाही की जो व्हॉट्सअप ग्रुपला आहे तोच टाकावा. तुमचा मोबाईल नंबर टाका, त्यानंतर तुमचा रेसिडेंट ॲड्रेस, हे 3 गोष्टी कंपल्सरी तिथं लिहायच्यात, तरच तो पेपर तुम्हाला ओपन होणार आहे. आणि ॲड्रेस म्हणजे कोण गावी राहत असेल, कोण रूमवर राहत असेल, कुठं राहत असेल, जो ॲड्रेस असेल तो तुम्ही तिथं ॲड्रेस लिहा आणि ते लिहिल्यानंतर तुम्हाला तिथं पेपर ओपन होईल. पेपर ओपन झाल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावरती 10 मार्काचे असाइनमेंट आहे. 5वं असाइनमेंट आपलं 10 मार्क 10 MCQ दिलेले आहेत. तुम्हाला जो ऑप्शन वाचा तुम्ही सॉल्व करा आणि 30 मिनिटाचा वेळ आहे. मग तुम्ही काय करा ते सॉल्व करा, म्हणजे जे जे पॉईंट आहेत ते बघा, म्हणजे MCQ जे तुम्हाला राईट आन्सर वाटेल ते क्लिक करा आणि त्यानंतर मग ते सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेच स्कोर येईल आणि स्कोर आल्यानंतर तुम्हाला 10 पैकी किती मार्क पडले आहेत ते तुम्हाला कळेल.
आणि ते मार्क कळाल्यानंतरनं तुमचे कुठं चुकलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला परत त्याच्यामध्ये तुमच्या पेपरमध्ये बघता येतील. आणि मग ते तुम्ही काय करायचे, ते गुगल फॉर्मवरची ऑनलाईन टेस्ट तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची. म्हणजे तुमचे चुकलेले आन्सर ते करेक्ट करायचे, तुम्हाला कळेल म्हणजे तुमचं काय चुकलंय काय नाही, त्यासाठी आपण ते घेणार आहोत. आणि त्याचं जे रेकॉर्ड आहे, मार्क प्रत्येकाला किती पडले ते ऑलरेडी माझ्याकडे येणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे उद्या आपण गुगल फॉर्मवरती टेस्ट घेणार आहे, ह्याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ओके, थँक्यू.